8 मार्च महिला दिनानिमित्त सरस्वती पूजन, राजमाता जिजामातांचे पूजन, त्याचबरोबर रमाई आंबेडकरांचे पूजन आणि सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका यांचे पूजन करून आम्ही महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली। सगळ्या उपस्थित महिला वर्गाने हार घातले, पूजन केले, नारळ फोडण्याचा मानही घेतला। खूप महिला या उपस्थित होत्या। बऱ्याच प्रमाणात महिलांनी हजेरी लावली होती। महिला दिन 8 मार्च या दिवशी का साजरा करतो? अमेरिकेमध्ये त्या महिलांनी उठाव केला की त्यांच्या कामाचा वेळ कमी करावा किंवा अशा गोष्टी असताना त्या महिलांनी उठाव केला आणि त्या दिवसापासून 8 मार्च हा दिवस आपण महिलांसाठी त्यांच्या मागण्या त्यांनी सारखा आजार माझ्या नशिबी आला होता आणि मी त्याच्यावर पूर्णपणे मात केला आहे। आज मी तुमच्यासमोर उभी आहे, एकदम कॅन्सर मुक्त झालेली आहे। आणि मी एक कविता म्हणू इच्छिते आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने। लेकीच्या सुखापायी आई बाप तळमळे, मुळे त्रास देणारे यांना ठेका न कळे। लेखती असे ना कुणाचीही मानवी मनती सहाय, असे ना सून कोणाचीही जीवती सहाय। लोकांनो द्या माणुसकीचा जरा, 4 दिवसाचे जीवन जाऊ द्या सुखाने तिलाही जरा, द्या माणुसकीचा जरा। तुम्ही व आम्ही माती आहोत आणि मातीतच जाणार, याचा विचार करा जरा, द्या माणुसकीचा जरा, द्या माणुसकीचा जरा। 8 मार्च म्हणून काय असं नवीन काय? 8 मार्च हा महिला दिन। आता महिला तर एकदम सकाळी उठल्या तेव्हापासून कामं चालतात, रात्री झोपत कामं चालू असतात, धुणं पाणी स्वयंपाक पाणी त्याची कामं असतात। कोणी शेतीचं करतं, काही नाही पण दुसरीला भेटते, ती एक वेगळी गोष्ट आहे। त्याच्यातून एखादा दिवस तरी आपल्यासाठी पाहिजे ना, म्हणून जसं काय आता 8 मार्चचा दिवस तसं पाहायला गेलं तर आता सगळे दिवस आहे महिलांचे, माणसांचे कमीच गेले, महिलांचे दिवस प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत, पुरुषाच्या खांद्याला चालत आहेत। प्रत्येक क्षेत्रात पुढेच म्हणजे आरोग्य असो, शिक्षण व्यवसाय असो किंवा मग बिझनेस असो, कुठेही असो महिला ह्या आघाडीवर आहेत। 8 मार्च हा महिलांच्या हक्कासाठी आहे, म्हणजे त्यांना जो अधिकार पाहिजे होता मतदानाचा म्हणा, घराचा म्हणा किंवा घरातल्या मंडळींसोबत एकत्र जेवणाचा, हा सुद्धा अधिकार पहिले स्त्रियांना नव्हता। अजून ही क्वचित कुटुंबांमध्ये नसेल तर तो सुद्धा अधिकार होता। म्हणून त्या अमेरिकेच्या स्त्रियांनी पण होता की आम्हाला एकत्र जेवणाचा अधिकार पाहिजे, मतदानाचा अधिकार पाहिजे। आणि त्या अधिकारासाठी त्यांनी त्यांना जो अधिकार होता तो आपण सगळ्याच महिलांना भेटतो। मग त्यासाठी आम्हाला 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा केला। आता हा साजरा करताना हा प्रकारे साजरा करू शकतो आपण, पण प्रत्येकाचे कामं असतात वगैरे, पण तरी एवढ्या संख्येने उपस्थित हे खूप झाले, बरोबर केली। आता बऱ्याच जणांचं पाहिलं तर आम्ही बचत गटाच्या महिलांना नेलं होतं, तर तिथं एका महिलेचं मतदानाचं कार्डच नव्हतं। म्हणजे आता एवढं तरी सुखसुविधा झालं आहे तर त्या कार्डमुळे तिला जी बचत होती ती मिळाली नव्हती। महिला अशा सून लागूनही सांभाळायला व्यस्त तिथे जेवढं ते स्वतःला सांभाळायला पाहिजे, शरीर आरोग्य आपण चालू नाही। सर्वप्रथम मी सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। सन्माननीय व्यासपीठ आणि इथं माझ्या जमलेल्या भगिनींनो, आज आपण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी तर जमलेला आहोत। आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहे। ती आई, बहीण, पत्नी अशा विविध रूपात ती आपलं भूमिका राबवत आहे। तसंच प्रत्येक क्षेत्रात ती अग्रेसर आहे। शिक्षण म्हणा, विज्ञान म्हणा, संरक्षण म्हणा, राजकीय क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात आज प्रत्येक स्त्री आपलं स्थान अग्रेसर करत आहे आणि तिने व्याप्ती वाढवलेली आहे। आज जे तुम्ही समोर फोटो बघताय या स्त्रिया सुद्धा यांचा इतिहास घडलेला आहे। जिजाऊंनी आपला शुभासारखा पुत्र राज्य स्थापनेसाठी वाहून दिलेला आहे आणि
सावित्रीबाई फुलेंनी आज ह्या जेवढे स्त्रिया आहेत, आज जेवढ्या ते आकाशात झेप देत आहेत, या सगळ्या कशामुळे आणि आज आपण सगळ्या सावित्रीच्या लेखी आहोत. प्रगतीत पेश असाव्या आणि अशा अनेक महिला दिनाला आपण एकत्र यावं. आपला आता हा महिला दिवस जो आहे, आपल्याला सांगितलं मीनाक्षी ताईंनी की जागतिक महिला दिवस आपण साजरा करतो. याच्या मागचं कारण असं आहे की ही परिस्थिती जी आहे चूल आणि मूल ही काही फक्त भारतापुरतीच मर्यादित नव्हती, तर अख्ख्या जगामध्ये अशी परिस्थिती होती की ज्या काळामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. तर मतदानाचा अधिकार स्त्रियांना प्रामुख्याने हवा होता आणि त्या मतदानाच्या अधिकारासाठी अमेरिकेतल्या महिलांनी सर्वप्रथम 8 मार्च 1909 या दिवशी त्यांनी चळवळ केली आहे आणि त्या चळवळीतून त्यांनी आपले अधिकार जे आहे ते त्यांनी मिळवले आणि पुढे मग UN किंवा युनेस्कोने हे मान्य केलं की महिलांना सुद्धा त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे आणि म्हणून जागतिक महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा आपण करावा असं त्यांनी जाहीर केलं आणि तेव्हापासून आपण हा जागतिक महिला दिन आहे तो साजरा करतो आहोत. तर आज खूप मोठ्या संख्येने तुम्ही खरोखर सगळी आपली कामं सोडून आपण इथे सर्व उपस्थित आहोत. हे महिला दिनाचं एक विशेष गोष्ट म्हणावी लागेल, कारण दरवेळेला आपण आपले मुलं नवऱ्याला जायचं असतं, त्याला खायला प्यायला बनवून दे, मुलांना जायचं असतं, त्यांचं सगळं करता करता आपल्याकडे खूप दुर्लक्ष होतं. तर आपण आपल्याकडे म्हणजे आपण सबलीकरण महिलांचं झालं पाहिजे, कारण आपण सबल असू किंवा आपण जर सुदृढ असू तर आपलं कुटुंब सुदृढ राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सुदृढतेसाठी आपण आधी प्रयत्न करायचा आणि मग आपण आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित काळजी घ्यायची. आपण जर चांगले नसू तर आपण त्यांची काही चांगली काळजी घेऊ शकणार नाही. तर आज महिला दिवस जो आहे हा ही एक प्रकारची आपल्याला प्रेरणा आहे की आपण सगळ्यांनी हे आपल्याला आपण वेळ दिला पाहिजे. कितीही आपल्याला काम असेल तरी त्या कामामधून फुरसतीचा वेळ आपण काढला पाहिजे. आपल्या पण कितीतरी गोष्टी अशा असतात. लहानपणी आपण आता तुमचं आयुष्य असं आहे, लहानपणी पूर्ण आयुष्य आपण वडिलांच्या सांगण्यावर चालत असतो. वयात येतो मग भाऊ पण असतात, मग त्यांच्याप्रमाणे चालत असतो. मग लग्न होतं, मग नवरा येतो, मग नवऱ्याच्या प्रमाणे, मग मुलं होतात मुलांच्या प्रमाणे. सगळ्यांचं करायचं. आपलं काय, आपल्याला आपल्या कितीतरी आवडीनिवडी आपल्याला असतात, कितीतरी गोष्टी आपल्याला करून पाहाव्याशा वाटतात, मग त्या आपण केव्हा करायच्या. तर त्याच्यासाठी आज हा महिला दिवस असा आहे की या दिवशी आपण कमीत कमी तो निर्धार केला पाहिजे की माझ्यासाठी सुद्धा मला जगायचं आहे. आम्ही रोज मीनाक्षी ताईंचे वर्कआउट बघत असतो, त्यांचे व्हिडिओ बघतो. खूप छान वाटलं आम्हाला. आमची नेहमी शाळेमध्ये चर्चा पण होते की म्हणजे वेळ केव्हाच मिळत नाही आपल्याला, तो वेळ जो आहे तो आपल्याला काढावा लागतो. शिकलो नसतं तर आपण पुढे गेलोच नसतो. त्याच्यामुळे आज जो आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा वसा दिलेला आहे तो आपण पद्धतशीरपणे